नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा सायन्स फर्स्टचा फिजिक्सचा लेक्चर आहे. फर्स्ट चॅप्टर आपण कंप्लीट केलं होतं. काल आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात केलेली होती, वर्क अँड एनर्जी. त्याच्यामध्ये बेसिक डेफिनेशन मी तुम्हाला फोर्सची सांगितली होती. त्याच्यानंतर वर्कची डेफिनेशन आपण डिफाईन केली, वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कची ही सिंपल डेफिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला पण प्रूव्ह केला. W इज इक्वल टू F इंटू S cos theta. F means force, S is the displacement, and cos theta, which is the angle made by the force and the displacement of an object. Depending on the theta, value of theta, the type of work is depend. म्हणजे थिटाच्या व्हॅल्यूवर वर्क कुठल्या प्रकारचं आहे हे डिपेंड असतं. सिंपल गोष्ट आहे. आता कॉस थिटा हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर पायथागोरियन ट्रायंगल, दॅट इज द ट्रायंगल्स in which one angle is of 90 degree. In that case only cos theta, the trigonometry is applicable. Cos theta, the value of cos theta is adjacent side divided by hypotenuse. Adjacent side divided by hypotenuse in a right angle triangle. Suppose triangle ABC is right angle triangle in which measure of angle B is equal to 90 degree, and suppose this angle theta, C is the angle theta, then cos of theta is equal to adjacent side. One is hypotenuse and another is BC, but hypotenuse we take separately, hence adjacent side of the theta is BC upon hypotenuse is AC. Which one is the hypotenuse in the right angle triangle? The side with longer side, or the longer side is the hypotenuse in the right angle triangle. Now how the value of theta decide the type of the work? Types of work. If theta is equal to 0, then cos theta is equal to cos of 0, and the value of cos 0 is 1. If the value of cos 0 is 1, then W is equal to F into S cos theta, that is W is equal to F into S cos of 0, that is W is equal to F into S, and the value of cos 0 is 1, that is W is equal to F into S. When this happens when theta is equal to 0, that is angle between the force and displacement is equal to 0. Means the direction of force and displacement both are same, that is both are parallel, their direction is same. In that case theta is equal to 0. आता याचा मीनिंग काय आहे? ज्या डायरेक्शनने तुम्ही फोर्स अप्लाय केलेलं असेल त्याच डायरेक्शनने जर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर थीटा हा 0 असतो. काय सांगितलं मी बघा. ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनने जर त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं तर ते दोन्ही पण पॅरलल असतात आणि त्यांच्यामधला अँगल थीटा हा 0 असतो. इन दॅट केस वी गेट W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज द मॅक्सिमम वर्क. हे काय आहे? जास्तीत जास्त वर्क आहे. आता याचे एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर खूप मोठा एखादा स्टोन आहे, खूप मोठा एखादा दगड आहे आणि त्या दगडाला तुम्हाला हलवायचं आहे. म्हणजेच त्याची डायरेक्शन तुम्हाला चेंज करायची आहे, त्याची जागा तुम्हाला चेंज करायची आहे. तुम्ही काय करणार? त्या दगडाला तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करणार. मग तुम्ही ज्या डायरेक्शनने त्या स्टोनवर फोर्स अप्लाय करणार त्याच डायरेक्शनने त्याचं डिस्प्लेसमेंट होईल की नाही?
कारण तुम्ही फॉरवर्ड डायरेक्शनने त्याला मूव्ह करणार आणि तो तुमच्याकडे येईल का वापस? नाही. म्हणजे आपण जर त्याला फॉरवर्ड डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला तर त्याचं डिस्प्लेसमेंट हे कुठल्या डायरेक्शनने होईल? फॉरवर्ड डायरेक्शननेच होईल. म्हणजेच त्यावेळेला ॲप्लाय केलेला फोर्स आणि त्या स्टोनचं झालेलं डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन सेम होती आणि डायरेक्शन सेम असल्यामुळे त्यांच्यामधला अँगल थिटा हा कितीचा होता? 0चा होता आणि द कॉस 0ची व्हॅल्यू किती आहे? 1. त्यावेळेस वर्क हे मॅक्सिमम असणार आहे. आता हे दुसरं थिटा. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. आता थिटा 90 डिग्रीचा केव्हा असेल? जर आपण ॲप्लाय केलेला फोर्स आणि त्या वस्तूचं झालेलं डिस्प्लेसमेंट, बघा मी हा फोर्स अप्लाय केलेला आहे आणि हे काय आहे त्याचं झालेलं डिस्प्लेसमेंट, यांच्यामधला अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर इफ द अँगल बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज ऑफ 90 डिग्री, then we say that the angle between force and displacement is 90 degree. In that case, cos of theta, that is cos of 90 degree, is equal to 0. ह्या व्हॅल्यूज सध्या फक्त तुम्ही लक्षात ठेवा. त्या कशा काढायच्या आणि लक्षात नाही ठेवल्या आपण तरी पण आपल्या स्वतःला कशा काढता येतात हे मी तुम्हाला नंतर ट्रिग्नोमेट्री चॅप्टर शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. कॉस थिटा म्हणजेच थिटा कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग अशा वेळेला वर्क डन किती असेल? डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला? एफ इंटू एस इंटू कॉस ऑफ थिटा. थिटा कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. दॅट इज एफ इंटू एस इंटू कॉस ऑफ 90 डिग्री. And the value of cos 90 is equal to 0. That is f into s into cos of 90 ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग आता याची व्हॅल्यू जर 0 आहे तर आपोआपच w इज इक्वल टू f इंटू एस इंटू 0. मॅथ्सच्या नियमानुसार कशाला पण 0ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं? 0 येतं. दॅट इज w इज इक्वल टू 0. आता बघा काय गंमत आहे. आपण फोर्स पण ॲप्लाय केला. फोर्स ॲप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट पण झालं आहे. तरीसुद्धा वर्क डन किती आहे? 0 आहे. का म्हणून 0 आहे? बिकॉज द ॲप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ह्याच बेसवर 0 वर्कचं आपल्याला कोणतं एक्झाम्पल देता येतं ते बघा. ही जी आहे ती आपल्या आकाशातली सूर्यमाला आहे. सूर्यमालेमध्ये आपल्याकडे किती प्लॅनेट्स आहेत आणि किती स्टार्स आहेत हे जरी माहिती असलं तरी खूप आहे. ही सिस्टीम आहे आपली. याच्यामध्ये हा सन आहे. सनचे हे सेंटर आहे आणि इथं कुठंतरी अर्थ आहे. आता हा सन आणि ह्या अर्थ यांच्यामध्ये कोणतं अट्रॅक्शन आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अँड ड्यू टू दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे जे प्लॅनेट्स जे आहेत ते सनच्या अवतीभोवती फिरत आहे. आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण कसं ॲप्लाय करणार ते पहा. हा सेंटर आहे, हा सन आहे आणि सनच्या भोवती इतर जे दुसरे आपण म्हणूया की प्लॅनेट्स आहेत ते ज्याच्या त्याच्या ऑर्बिटमध्ये जो तो फिरतो आहे. आता ही अर्थ आहे आणि हा काय आहे? सन आहे. यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे? कोणतं फोर्स आहे यांच्यामध्ये? आपण शिकलो मागच्या लेसनमध्ये. कोणतं फोर्स आहे यांच्यामध्ये? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्ही मागच्या याच्यात एक्झाम्पल पण सॉल्व केलं असेल. तर यांच्या ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ही जी अर्थ आहे ती अर्थ सूर्याच्या भोवती रिव्होल्यूशनमध्ये आहे. रिव्होल्यूशनमध्ये आहे म्हणजेच काय? तर ती गोल गोल फिरते आहे.
आता याचा मिनिंग काय आहे की हे जे आहे आणि यांच्यावर ॲट होणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पण ते कोणत्या डायरेक्शनने आहे? इट इज परपेंडिक्युलर. सी, ही जर रेडियस जर घेतली तर ही इथे आहे. तुम्ही इथं अर्थला घ्या, तुम्हाला वाटेल की तिकडे घेतलं म्हणून परपेंडिक्युलर दिसते. इथे अर्थ घ्या, बघा परत काय आलं, हे परपेंडिक्युलर. तुम्ही इथे अर्थ घ्या तरीसुद्धा काय आलं, परपेंडिक्युलर आलं. म्हणजेच यांच्यामधला जो अँगल जो आहे ॲप्लाय केलेलं हे फोर्स आणि ते फिरणारे यांच्यामधला अँगल थिटा जो आहे, हा थिटा कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. अजून याचं एक एक्झाम्पल, कधी घरी लहान असताना एक स्ट्रिंग घेऊन त्या स्ट्रिंगला आपण छोटासा दगड बांधतो, एकदम छोटा, की जेणेकरून आपण त्याचं वजन सहजगत्या पेलू शकू. मग त्याला दगड बांधल्यानंतर आपण काय करतो? त्या स्ट्रिंगला आपण असं गोल गोल हॉरिझॉन्टल फिरवतो. कशासाठी? तर झाडावर बसलेले काही पक्षी असतील, कीटकं असतील तर ते उडून जावे म्हणून. पिकांमध्ये हे जास्तीत जास्त केलं जातं. म्हणजेच त्यावेळेला ते जे फोर्स जे आहे, हा फोर्स कोणी दिला? आपल्या मसल्समधून मिळाला. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट हे कसं आहे? हाताला कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. बघा, आपण असा हात ठेवलेला असतो आणि ते जे आहे ते गोफण हे अशा प्रकारे गोलगोल फिरत असतं. म्हणजेच हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. त्यांच्यामधला अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच त्याने केलेलं वर्क डन हे किती आहे? 0 आहे. तुम्ही दिवस रात्र ते गोफण फिरवत बसा, पण तुम्ही केलेलं वर्क डन हे कसं आहे? 0 आहे. चला, एवढं आपण आज बघितलं. तिसरा आणखी एक टाईप आहे वर्कचा, तो आपण उद्याच्या पिरियडला बघू.